टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीचा विना, माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आषाढ महिन्यात येणारी एकादशी ही अधिक महत्त्वाची मानली जाते. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशयनी एकादशी म्हणून ओळखले जाते. तसेच काही ठिकाणी पद्मनाभा या नावाने देखील ओळखले जाते. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी विठ्ठलाची ओढ लागलेले वारकरी पंढरपुरात विठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी जातात. राज्यातील विविध भागातून लाखो वारकरी पायी पंढरपूरला जातात. तसेच अनेक संतांच्या पालख्या विविध ठिकाणाहून पंढरपुरात मार्गस्थ होतात. विठू नामाचा गजर टाळ मृदुंग वाजवत वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढ शुक्ल एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. ही वर्षातील 24 एकादशीमधील सर्वात महत्त्वाची एकादशी आहे. या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यासाठी क्षीरसागरामध्ये विश्रांतीसाठी झोपी जातात. तर या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणण्याचं कारण म्हणजे मनुष्याचे 1 वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो असे मानले जाते. तर आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजे देवांची रात्र सुरू होते. म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात. 6 जुलै 2025 वार रविवार या दिवशी आलेली देवशयनी आषाढी एकादशी, जिला महा एकादशी किंवा मोठी एकादशी म्हणून ओळखलं जातं. एकादशी तिथी 5 जुलैच्या संध्याकाळी 6:58 सुरू होईल आणि ती 6 जुलैच्या रात्री 9:14 समाप्त होईल. तर या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीची संपूर्ण माहिती जाणून घेऊ की एकादशीचं व्रत कसं करावं, उपवासाचे नियम काय, सेवा काय कराव्यात, केस धुवावे का, मासिक पाळी, सुतक असेल तर, तसेच द्वादशीचा उपवास म्हणजेच उत्तर पूजा, तसेच एकादशीची पूजा मांडणी, तसेच एकादशीचा उपवास सोडण्याची जी पद्धत आहे किंवा इतर नियम, संपूर्ण माहिती आपण सर्व या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तेव्हा तुम्हा सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, माहिती पूर्ण ऐका, जेणेकरून सर्व काही तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल आणि तुमच्या मनामध्ये या व्रताविषयी कोणत्याही प्रकारचे प्रश्न राहणार नाहीत. व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. तर मंडळीच, एकादशी दिवशी सकाळी लवकर स्नान वगैरे करून मंदिराची स्वच्छता करावी. देवघर स्वच्छ करून सर्व देवांची आपल्याला छान अशी पूजा करून घ्यायची आहे. गणेशाला नमस्कार करून पंचामृतासह गंगाजलाने भगवान विष्णूंचा अभिषेक करायचा आहे. विठ्ठल रुक्मिणी या दिवशी आपण मंदिरामध्ये यांची पूजा करणार आहोत. विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये नसेल तर आपण या दिवशी विष्णूंचाच अवतार बाळकृष्णांची ही मूर्ती यांची पूजा करणार आहोत. तसेच विठ्ठल हे विष्णूंचाच अवतार समजण्यात येतात. त्यामुळे आषाढी एकादशीला पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाला रांग लागलेली असते. एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहावे. एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णू पूजन करायचं आहे. हा संपूर्ण दिवस उपवास करायचा असतो. रात्री हरिभजन करत जागरण करायचं आहे. त्या दिवशी आपल्याला विठू माऊलींची यथासांग अशी पूजा करायची आहे. पूजेसाठी लागणारं साहित्य पाहूयात. आपल्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असते तर ती घ्यायची आहे. पितळेची मूर्ती असेल तर छानच. तसेच गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे. स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. पंचामृत घ्यायचं आहे. हळद मिश्रित, चंदन मिश्रित पाणी घ्यायचं आहे. तुळशीपत्र आपल्याला लागणार आहेत. तशीच फुलं लागणार आहेत. विड्याची 2 पानं घ्यायची आहेत. त्याचबरोबर बुक्का घ्यायचा आहे. तुपाचे 2 दिवे घ्यायचे आहेत. नैवेद्यासाठी फळं घ्यायची आहेत. आणि जो गोडाचा पदार्थ आपल्या घरामध्ये या दिवशी बनवला असेल तो नैवेद्यासाठी घ्यायचा आहे. फळे घ्यायची आहेत इत्यादी. सर्व पूजेच्या साहित्याची तयारी करून आपल्याला पूजेला ही सुरुवात करायची आहे. विठ्ठलांना भगवान विष्णूंचा अवतार समजण्यात येतं. एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहायचं आहे. ज्यांना दशमीला एकभुक्त राहायला जमणार नाही त्यांनी दशमीला सूर्य मावळण्याच्या अगोदर जेवण करून घ्यावे. जेवणामध्ये भात, कांदा, लसूण खाऊ नका. एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णूपूजन करायचं आहे. तर हा संपूर्ण दिवस आपल्याला उपवास करायचा असतो. तर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा करून घेणार आहोत. तर सर्वप्रथम दीप प्रज्वलित करून घ्यायचा. देवशयनी एकादशी व्रताची सुरुवात दशमी तिथीच्या रात्रीपासून होते. दशमीला रात्रीच्या जेवणात मीठ भात खाणे टाळायचं असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यकार्य आटपून आपल्याला व्रताचा संकल्प प्रथम घ्यायचा. संकल्प कसा घ्यायचा हे मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. नंतर गणपती बाप्पांना प्रथम पाण्याने नंतर पंचामृताने आपण अभिषेक घालून घेणार आहोत. गणपती बाप्पांना धूप, उदबत्ती, दीप, पुष्प, दुर्वा इतर सामग्रीने आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देव सर्व कार्येषु सर्वदा.
आणि गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आपल्याला विठू माऊलीच्या मूर्तीवरती पाण्याने पंचामृताने हळद आणि चंदन मिश्रित पाण्याने अभिषेक घालायचा आहे। तर भगवान श्रीहरी विष्णूंची षोडोपचारी आपल्याला पूजा करायची आहे। सर्वप्रथम आपण पाण्याने, नंतर पंचामृत, नंतर हळद मिश्रित आणि चंदन मिश्रित पाण्याने आपण मूर्तीवरती अभिषेक करून घेणार आहोत। अभिषेक घालताना पुरुष सूक्तम आवर्जून म्हणा किंवा मोबाईलवरती लावले तरी देखील चालेल, किंवा रामकृष्ण हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आवर्जून मंत्रोच्चार करावे। जर विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती, रामाची मूर्ती किंवा फोटो किंवा श्रीकृष्णांचा फोटो किंवा मूर्ती घ्यावी। आता आपण पूजा मांडणी पाहूया। अभिषेक झाल्यानंतर एखादा चौरंग किंवा पाट घ्यायचा, त्यावर पिवळे वस्त्र अंतरायचं आहे। सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा, त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती थोडीशी तांदळाची रास टाकायची आणि त्यावर ठेवायची। त्यानंतर 2 विड्याची पाने घ्यायची, समोर आपल्या उजव्या हाताला चौरंगावर ठेवायची, त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावर गणपती बाप्पा स्वरूप एक सुपारी ठेवायची आहे, किंवा तुम्ही तुमच्या देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली तरी सुद्धा चालू शकतं। आता सुरुवातीला गणपतीला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं। त्यानंतर तुमच्याकडे दुर्वा असतील, लाल फुलं असतील ते गणपतीला अर्पण करायची आणि गणपती बाप्पांना साखरेचा किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर विठ्ठल रुक्मिणींची मातेला गंध, कुंकू वगैरे लावून घ्यायचं आहे। आपल्याला भगवान विठ्ठलांना चंदनाचा टिळा किंवा बुक्का लावायचा आहे आणि त्यानंतर त्यांना फुलं आणि आवर्जून एक का होईना तुळशीचं पान हे विठू माऊलीच्या चरणी अर्पण करायचं आहे। आणि त्यानंतर तुम्ही फळाचा किंवा जे काही उपासाचे पदार्थ बनवले असतील त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे। नंतर मग तुम्ही विठ्ठलाची आरती करू शकता। सुरुवातीला गणपतीची सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती करायची, त्यानंतर जयदेव जयदेव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा ही विठ्ठलाची आरती आहे, किंवा युगे 28 विठेवर उभा, तर ही सुद्धा आरती तुम्हाला म्हणायची आहे। तुम्ही गुगलवर टाका, ही आरती तुम्हाला सहज मिळून जाईल। यानंतर तिथे बसून तुम्हाला विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे। विष्णू सहस्रनाम म्हणायला अवघड जात असेल तर या दिवशी तुम्ही तिथे समोर बसून डोळे बंद करा आणि हात जोडा आणि विष्णू सहस्रनाम मोबाईलवर ऐकलं तरी सुद्धा चालू शकतं, किंवा दिवसभरामध्ये कधीही किंवा संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते त्यावेळेला जर तुम्हाला 1000 तुळशीपत्र मिळाली तर विष्णू सहस्रनामावली म्हणत म्हणत तुम्हाला विठू माऊलींच्या चरणी हे अर्पण करायचे आहेत। पण आता 1000 तुळशीपत्र मिळणे सगळ्यांना शक्य होत नाही, तर अशा वेळेला जे काही 1, 2, 5, 7 तुमच्याकडे तुळशीपत्र असतील ती आपल्याला उजव्या हातामध्ये धरायची आणि विष्णू सहस्रनामावली म्हणायची आणि त्यानंतर ती विठू माऊलींच्या चरणी अर्पण करायची। किंवा जी काही तुमच्याकडे तुळशीपत्र असतील ती तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये वाटीमध्ये ठेवू शकता, त्यावर आपला उजवा हात ठेवायचा आणि विष्णू सहस्रनामावली म्हणून ती तुम्हाला विठू माऊलींच्या चरणी अर्पण करायची आहेत। तर ही सेवा या दिवशी आवर्जून करायची आहे। एकादशी ही भगवान विष्णूंची आवडती आणि त्यांना समर्पित अशी एक तिथी आहे। मानव जन्माला येऊन तुम्ही कोणतेही उपवास व्रत वैकल्य करा किंवा न करा, पण एकादशीचं व्रत अवश्य करा असं आपल्या घरातील मोठ्या मंडळीकडून तुम्ही नक्कीच ऐकलेलं असेल। एकादशीच्या दिवशी 4 महिन्यासाठी भगवान विष्णू योगनिद्रेत जातात, त्यामुळे विष्णू चालिसाचे पठण आवर्जून करावे। भगवान विष्णूंची पूर्ण भक्तिभावाने आरती करावी, दानधर्म आणि अन्नदान करावा आणि शेवटी क्षमा प्रार्थना ही आपल्याला करायची आहे। आषाढी एकादशीचा उपवास केल्याने शरीराला शुद्धता मिळते आणि मनाला शांती देखील मिळते। या दिवशी भक्ताची प्रार्थना आणि उपासना भगवान विष्णूंच्या चरणीही समर्पित होते। एकादशीच्या दिवशी काही नियम पाळायचे आहेत, ते देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया। एकादशीला कोणावरही टीका करू नका, खोटे बोलू नका आणि एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने अनेक रोगांपासून मुक्ती मिळते। या दिवशी मीठ, साखर, तेल आणि अन्न देखील सेवन करू नये। या दिवशी पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा वापर आवर्जून करावा। तसेच एकादशीच्या दिवशी पितळीच्या भांड्यात अन्न खाऊ नये। त्याचबरोबर या दिवशी मसूर, हरभरा, भोपळ्याच्या भाज्या आणि मध याचं देखील सेवन करू नये। एकादशीला जमिनीवरती झोपावे। सर्वांना या दिवशी प्रसादाचं वाटप करायचं आहे। यानंतर आपल्याला न विसरता या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण देखील करायचं आहे आणि यथाशक्ती आपल्याला दानधर्म देखील करायचा आहे। विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवांच्या नामस्मरणात घालवायचा आहे। हरिपाठ म्हणू शकता किंवा भगवद्गीतेतला 11वा अध्याय वाचा किंवा भगवद्गीतेतला कोणताही अध्याय जो तुम्हाला वाचणं आवडतं किंवा सोपं जातं तो देखील तुम्ही वाचू शकता। या दिवशी सत्यनारायणाची पूजा देखील करणे अतिशय शुभ मानले जाते। उपवास करा किंवा करू नका, पण एकादशीला तांदळाचे सेवन करणे वर्ज्य मानले जाते।
आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणं सोडावे आणि या दिवशी दोन्ही दिवशी विष्णू देवांची पूजा करावी आणि अहोरात्र तुपाचा दिवा देखील लावावा. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घरात तुळशी असणे अत्यंत शुभ मानले जाते. तुळशीच्या रूपामध्ये लक्ष्मीचा वास असल्याचं मानलं जातं. पण एकादशीला माता लक्ष्मी निर्जळा व्रत करते असं मानलं जातं. त्यामुळे देवशनी एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करणे टाळावे. पाने तोडू नका. तुळस भगवान विष्णूंची प्रिय मानली जाते. त्यामुळे माता लक्ष्मी ही तुळशीची पूजा करते. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडणे टाळावे. तुळशीची पाने वापरायची असतील तर आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत. बघा, द्वादशीला उपासाचे पारणे जे आहे ते कसे सोडायचे ते पाहूयात. द्वादशीला उपास सोडण्यापूर्वी उत्तर पूजा करायची. पूर्णावरणाचा स्वयंपाक शक्य असेल तर तो तुम्ही बनवायचा. नाहीतर वरण भात, भाजी पोळी, कांदा, लसूण वापर न करता आपल्याला बनवायचे आहे. एखादा गोड पदार्थ बनवायचा. सुरुवातीला देवाला नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर सुरुवातीला गोड पदार्थ खाऊन आपला जो आषाढी एकादशीचा जो उपवास आहे तो आपल्याला द्वादशीला सोडायचा आहे. सुतक मासिक पाळी असेल तर अशा वेळेला तुम्ही उपवास धरू शकता, पण पूजा जी आहे ती तुम्ही करू शकत नाही. मासिक पाळी असेल तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी पूजा देवपूजा केली तरी सुद्धा चालेल, पण सुतक असेल तर मात्र तुम्ही पूजापाठ करू शकत नाही. फक्त तुम्हाला उपवास धरायचा आहे. बघा, एकदा की आपण उपवास सोडला म्हणजे आपण जेवण केलं की त्यानंतर आपल्याला पुन्हा पुन्हा खायचं नसतं. उपवास सोडताना एका जागेवरून उठायचं नाही, त्याचबरोबर कोणाशी बोलायचं नाही आणि परत परत आपल्या ताटामध्ये वाढून देखील घ्यायचं नाही. हा नियम असतो, तर तो सुद्धा तुम्हाला पाळायचा आहे. ताटात जेवढं लागतं तेवढे एकदाच वाढून घ्यावं, ते सगळं संपावं, परत घेऊ नये. एकादशीला पूजा करण्यासाठी तुळशीची पानं वापरली जातात, पण ती पानं तुम्ही शनिवारीच तोडून ठेवा. यंदा रविवारी एकादशी आहे आणि तुम्हाला नियम माहिती असतीलच की रविवारी तसेच एकादशीला तुळशीला स्पर्श करू नये, पाणी घालू नये, हे नियम आहेत. देवशनी एकादशीच्या दिवशी तुळशीभोवती घाण अस्वच्छता असू नये. याशिवाय तुळशीभोवती चप्पल व शूज ठेवणे हे देखील टाळावे. असे केल्याने माता लक्ष्मी क्रोधित होतात. तसेच अस्वच्छ हाताने स्पर्श करू नका, तर तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते. त्यामुळे देवशयनी एकादशीच्या दिवशी तुळशीला अस्वच्छ घाणेरड्या हाताने स्पर्श करू नका. असे केल्यानेही भगवान विष्णू क्रोधित होतात. आणि या दिवशी काळे कपडे घालू नका. तर देवशयनी एकादशीच्या दिवशी तुळशीची विशेष पूजा केली जाते. या दिवशी काळे वस्त्र परिधान करून पूजा करणे टाळायचं आहे. असे केल्याने घरामध्ये नकारात्मक शक्तीचा वास करते. तसेच या दिवशी न विसरता आपल्याला तुळशी मातेची छान अशी पूजा करायची आहे. दीप, धूप, हळदी कुंकू, अगरबत्ती लावून आणि तुळशीसमोर रांगोळी काढून छान अशी तुळशी मातेची आपण पूजा करणार आहोत. ही पूजा आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी या दोन्ही वेळात करायची आहे. तुळशी विन ज्याचे घर ते तव जाणावे अघोर, वसती यमकिंकर आज्ञा आहे. म्हणून तुळशी वृंदावन ज्याच्या घरी त्याच्या प्रसन्न श्रीहरी. तुळशी वृंदावन जे करीती प्रदक्षिणा जन्म मरण त्यांना नाही नामा म्हणे. हे सांगताना संत नामदेव म्हणतात की ज्या घरात तुळस नाही ते घर अघोर समजावे. तेथे यमदूताचे वास्तव्य असते. परमेश्वराची आज्ञा म्हणून ज्याच्या घरी तुळशी वृंदावन आहे त्याला श्रीहरी प्रसन्न होतात आणि जे तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालतात त्याचे जन्म मरण चुकलेच म्हणून समजावे. या दिवशी मुख्य दरवाजावरती छान अशी रांगोळी काढून उंबरठ्याला हळदीचं लेपन करून आपल्याला 2 दिवे उंबरठ्याच्या बाजूला देखील लावायचे आहेत. तसेच एकादशीला होम हवन करू नये. जर मासिक पाळीचा 5वा दिवस असेल तरच केस धुवू शकता, तर ते देखील पाण्यामध्ये दूध टाकून. तसं पाहिलं तर अमावस्या, पौर्णिमा, एकादशीला केस हे धुतले जात नाहीत, पण तुम्हाला जास्त गरज असेल तर तुम्ही पाण्यामध्ये थोडेसे दूध टाकून त्या दिवशी पाण्याने केस धुवू शकता. जर एकादशीचा उपवास तुमचा सुटला तर तेवढ्यावरच तुम्ही थांबा आणि नंतर तुम्ही जेवणही करू नका. जाऊ दे आता माझा उपवास मोडला आहे, मी जेवण करते, तर असं करू नका. जाणून बुजून करू नका. तुमचा जो उपवास मोडला आहे तो नकळतपणे मोडलेला आहे, मग याचं काही तुम्हाला पाप वगैरे नाही. पण तुम्ही जाणून बुजून तर नंतर जेवण वगैरे केलं तर मग स्वतःहून आपण याचं पाप किंवा आपले कर्म जे आहे ते स्वतःहून आपण खराब करून घेतो आणि त्यानंतर कर्म फिरून मग आपल्याला ते पुढे भोगणंच आहे. म्हणून तुम्ही काही खाऊ नका. चहा, कॉफी, एखादं फळ वगैरे तुम्ही खा आणि त्यावर थांबा आणि दुसऱ्या दिवशी मग उपवास सोडू शकता.
जास्तच खंत वाटत असेल तर द्वादशीला फराळ खाऊन उपास धरा आणि त्रयोदशीला तुम्ही एकादशीचा उपवास हा सोडू शकता. आषाढी एकादशीला उपवास करताना आहार म्हणून फळे खाता येतील. दुधजन्य पदार्थ दही, ताक, लस्सी देखील चालेल. साबुदाणा, बटाटा, भगर, रताळे, सुकामेवा हे देखील खाता येतात. तसेच उपवासाच्या दरम्यान पाणी देखील भरपूर प्यावे, त्यामध्ये अजिबात कसर ठेवू नये. आणि तुम्ही निर्जला एकादशी व्रत देखील हे आषाढी एकादशीचं व्रत म्हणून करू शकता. चूकभूल झाली जरी असेल तरी भगवंताकडे माफी मागा आणि जे काही नामस्मरण असेल, सेवा असेल ते आपल्या या दिवशी आवर्जून करा. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजाविधी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा छान छान व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.